30 जानेवारी हा दिवस आपण देशातच नव्हे तर जगामध्ये सुद्धा या दिवसाला अहिंसेचा मार्ग दाखवणाऱ्या महात्मा गांधीच्या विचाराचा दिवस म्हणून आपण साजरा करतो आहे। महात्मा गांधींच्या पुण्यतिथीचा हा दिवस यावेळेस त्याला एक आगळ्या वेगळ्या पद्धतीनं देशाच्या सगळ्या समूहांनी एकत्रित होऊन साजरा करावा, कारण की आज महात्मा गांधीच्या विचाराची गरज ही काळाची गरज आहे आणि त्या दृष्टिकोनातली पावलं आज आम्ही सगळेजण एकत्रित येऊन करतो आहे। आपण पाहिलं की केंद्रामध्ये बसलेलं भाजपचं सरकार महात्मा गांधीच्या विचाराला या देशातून संपुष्टात आणण्याचा प्रयत्न करतो आहे असं चित्र आपल्याला पाहायला मिळते आहे। त्याने अमरज्योतीचा उल्लेख आमच्या ताईंनी केला। या ठिकाणी 1971 मध्ये आपल्या देशाच्या आयरन लेडी स्वर्गीय प्रधानमंत्री इंदिरा गांधी यांनी पाकिस्तानला धडा शिकवला, त्याची फाळणी केली आणि बांगलादेशाचा एक नवीन देश निर्माण करून दिला आणि त्या पाकिस्तानला अद्दल घडवली आणि त्या निमित्तानं इंडिया गेटला दिल्लीमध्ये अमरज्योतीची स्थापना केली। आज तीही ज्योत विझवण्याचं पाप केंद्रातलं सरकार करते आहे। त्याचप्रमाणे महात्मा गांधीची अत्यंत आवडती धून जी होती, जे बीटिंग द स्ट्रीट सोहळ्यात वाजवली जायची, त्या धुनीलाही बंद करून अबाडिड द विद मी ही महात्मा गांधीची आवडती धून होती, ती धून पुन्हा वाजवली जावी ही मागणी आम्ही या पत्रकार परिषदेतून करतो आहे। खरं तर आपल्याला एक मधल्या काळामध्ये एक व्हिडिओ जी काही धून आता त्यांना वाजवायची आहे, त्याच्यामध्ये त्यांनी प्रजासत्ताक दिनाच्या सोहळ्याच्या तयारीनिमित्तानं त्यांनी एक धून आणली होती। त्याच्यामध्ये आपले सैन्यदलाचे सैनिकी तिथं डान्स करत होते। मोनिका माय डार्लिंग या गाण्यावर सैन्यदलाचे जवान डान्स करत आहेत असा व्हिडिओ केंद्र सरकारने ट्विट केलेला आहे। म्हणजे या पद्धतीचं कुठलं चित्र निर्माण करायचा प्रयत्न केंद्र सरकार या देशाच्या स्वातंत्र्यावर थट्टा करण्याचा प्रयत्न करतो आहे का, हाही चित्र त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते आहे। आणि या विशेष करून आपण पाहिलं की आपण हे अमृत महोत्सव साजरा करतो आहे आणि या अमृत महोत्सवामध्ये देशाचे पहिले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू यांचा उल्लेख न होणं हाही सगळ्यात मोठं पाप केंद्र सरकार करते आहे आणि देशाच्या जडणघडणीमध्ये, देशाच्या स्वातंत्र्यामध्ये ज्या महात्म्यांचं योगदान होतं ते सगळं पुसण्याचं पाप BJP करते आहे। आणि म्हणून महात्मा गांधीच्या विचाराने, अहिंसेच्या मार्गाने आम्ही सगळ्या संघटना एकत्रित येऊन महात्मा गांधीच्या विचाराच्या सगळ्या लोकांना एकत्रित आणून जी काही आमच्या भारताची ओळख महात्मा गांधीच्या रूपाने आहे, जी आज देशातच नव्हे तर जगामध्ये आहे, हा कीर्तिमान कायम राखला गेला पाहिजे, हा प्रयत्न आमच्या या सगळ्या संघटनेकडून केला जाणार आहे। आणि म्हणून महाराष्ट्रातल्या प्रत्येक जिल्ह्यात, तालुक्यात हा दिवस साजरा करत असताना एकात्मतेचा, भाईचाऱ्याचा आणि अहिंसेचा संदेश देण्याचं काम आमच्या संघटनेच्या माध्यमातून आम्ही करणार आहोत। आपने हिंदी क्या है? आपको 30 जनवरी ये अहिंसा दिन, एकात्मता दिन हमारे देश में हम महात्मा गांधी के पुण्यतिथि के उपलक्ष्य में मनाते हैं। सिर्फ हिंदुस्तान में नहीं तो पूरे दुनिया में ये दिन को मनाया जाता है। लेकिन केंद्र में बैठी हुई BJP की सरकार जिस तरह से महात्मा गांधी के विचारों को खत्म करने की कोशिश कर रही है, उसमें आपने देखा होगा कि हाल ही में जो प्रजासत्ताक दिन के निमित्त में बीटिंग द स्ट्रीट इस प्रोग्राम में जो धुन बजाई जाती थी वो बंद करने का निर्णय केंद्र सरकार के माध्यम से किया गया है। उसमें आपने देखा होगा कि
एक हाल ही में एक ट्वीट केंद्र सरकार के माध्यम से किया गया था कि मोनिका माय डार्लिंग इस गाने पे हमारे देश के फौज के जवान वहाँ पे डांस कर रहे हैं, इस तरह का एक ट्वीट केंद्र सरकार ने किया था। क्या महात्मा गांधी की वो धुन को ख़त्म करके इस तरह का धुन लाने की व्यवस्था क्या केंद्र सरकार कर रही है? तो ये नहीं होना चाहिए। महात्मा गांधी के विचारों की धुन ही बजना चाहिए, ये मांग हमारी संगठन की ओर से हम करते हैं। आपको याद होगा कि 1971 में जिस पाकिस्तान हमेशा हमारे देश की तरफ तिरछी नज़र से हमारे देश का नुकसान करने वाले देश को, और उस समय की हमारे देश की प्रधानमंत्री आयरन लेडी स्वर्गीय इंदिरा गांधी जी ने पाकिस्तान को सबक सिखाया, पाकिस्तान के 2 टुकड़े किए, बांग्लादेश बनाया, और उस समय में दिल्ली के इंडिया गेट के सामने अमर ज्योत वहाँ पे जलाई गई थी। वो हाल ही में उस अमर ज्योत को भी निकालने की व्यवस्था वहाँ से की, क्योंकि जो यादें इस देश के हमारे फौज के शौर्य की हो या उस समय की जो लीडरशिप ने देश के लिए काम किया है, उनकी सब यादें और उनके विचार को पोषने का काम केंद्र में बैठी हुई बीजेपी की सरकार कर रही है। आपको याद होगा कि इस देश की आज़ादी के बाद पहले प्रधानमंत्री पंडित जवाहरलाल नेहरू जी, जो इस साल अपन अपने देश का अमृत महोत्सव मनाने जा रहे हैं, तो उसमें पंडित जवाहरलाल नेहरू जी का भी पूरे नाम को वहाँ से गायब कर दिया गया है। क्या इस तरह की घृणा की राजनीति, इस तरह की तुष्टिकरण की राजनीति केंद्र में बैठी हुई बीजेपी की सरकार जो कर रही है, उसके विरोध में महात्मा गांधी के विचारधारा से, अहिंसा के रास्ते से महाराष्ट्र के और पूरे देश में हर गांव में, हर तहसील में, हर डिस्ट्रिक्ट में महात्मा गांधी का विचार का 30 जनवरी को उनके पुण्यतिथि के प्रोग्राम के उपलक्ष्य में ये सब प्रोग्राम बने, और महात्मा गांधी का विचारधारा को और मजबूती से, क्योंकि हमारे देश को महात्मा गांधी जी का विचार ही आगे बढ़ा सकता है, यह आज तक की सभी परिस्थिति ने बताया है। और महात्मा गांधी के विचार को समाप्त करने वाली व्यवस्था को यह हम सबक देना चाहते हैं कि महात्मा गांधी के विचार को समाप्त ना करें। यही विचार हम सब लोगों को आगे बढ़ा सकता है, और इसीलिए हमारी संगठन के माध्यम से हम एक बड़ा आयोजन पूरे महाराष्ट्र में कर रहे हैं। हम खुद मुंबई में मंत्रालय के बाजू में महात्मा गांधी जी की प्रतिमा के पास सभी दल के हमारे नेता, सभी वर्कर्स उसमें सहभागी हो गए और इस एक बड़ा मैसेज देने की कोशिश करेंगे। सांगितलं तुमने, ये न्योता का कार्यक्रम नहीं है, ना कि मेरे लड़की का शादी है। ये हमारे देश के अस्मिता का इशू है। अहिंसा का जो रास्ता हमें महात्मा गांधी ने, तथागत भगवान गौतम बुद्ध ने जो दिया है, ये विचारधारा को लेकर जो मानने वाले लोग हैं वो सब इसमें इकट्ठा हो गए। निवेदन करेंगे, मेरा मतलब था कि नहीं, महाराष्ट्र की पार्टी है, सभी दलों को हमने कहा है, हम किसी को छोड़ने वाले थोड़ी है, सभी को। इसमें खाली एक बात जोड़ दूं, खाली एक बात जोड़ दूं, तो एनसीपी साथ में आते, लेकिन शिवसेना हमेशा से दूर रही है। क्या शिवसेना भी आएगी? सभी साथ में आएंगे। आपको देखो, हम तो ये आपके माध्यम से हम सबको न्योता दे रहे हैं। अभी आपको बुलाकर हम लोग जो बता रहे हैं, ये सबको न्योता दे रहे हैं। अब ये जाहिर निमंत्रण है, तो इसमें जो आया, जिसको महात्मा गांधी की विचारधारा से जुड़ना है तो आए, और जो नहीं आया उसका भला, आया उसका भला। इसमें एक ही बात जोड़ दूं, वैसे सेंटर की तरफ से उन्होंने जारी किया कि होम मिनिस्ट्री 11 बजे का सायरन सभी होम मिनिस्ट्री स्टेट को बोलेगी, मगर वो होता नहीं उनसे। ऑन द रिकॉर्ड वो लोग कर देते, मगर मोदी सरकार के दौरान ये सायरन कभी बजी नहीं है। दूसरी बात यह है कि आज महाराष्ट्र की एक खास जिम्मेदारी है, क्योंकि महात्मा गांधी की भूमि सेवाग्राम और वर्धा है, ये बाबा साहब की भूमि है, शिवाजी की भूमि है, सावित्रीबाई की भूमि है, मगर ये गोडसे सावरकर की भी भूमि है। तो महाराष्ट्र से ये एक बहुत बड़ी पहल, और ये महाराष्ट्र से हो रही है। ये नाना पाटोले, विद्याधर चौहान, ये जो पॉलिटिकल फोर्सेस है, उन्हीं के माध्यम से ये पूरे देश को एक बड़ा संदेशा जा रहा है। मेधा पाटकर जी है,
जीजी पारिक है, किसान आंदोलन है, हम लोगों ने मिलकर ही पूरी एक राष्ट्र भर की पहल की है। दूसरी जो बात है कि ये मोनिका माई डार्लिंग रिप्लेसेस महात्मा गांधी सॉन्ग, तो आप समझिए क्या कर रहे हैं। फ्रीडम स्ट्रगल को जो ये बदनाम कर रहे हैं और पूरा का पूरा इतिहास को एक मजाक बनाया जा रहा है, उसी प्रकार से 26 तारीख को अगर ये पूरी महात्मा गांधी की धुन मोनिका माई डार्लिंग से रिप्लेस हो रही है, मतलब ये संविधान का मजाक उड़ाया जा रहा है। जो ये एक्चुअली में एक एक चीज़ को वो लोग तोड़ रहे हैं। तो दैट इज़ वाई मतलब आज सुभाष चंद्र बोस को लेकर जो ये कर रहे हैं, सुभाष चंद्र बोस ऑन रिकॉर्ड है आरएसएस, हिंदू महासभा और मुस्लिम लीग के खिलाफ कि कम्युनल फोर्सेस इस देश को बर्बाद करेंगे। यही सुभाष चंद्र बोस को वो लोग अप्रोप्रिएट करने की कोशिश करें, वो होने वाला नहीं। चाहे वो भगत सिंह हो, चाहे वो सरदार वल्लभ भाई पटेल हो, या हमारे भगत सिंह हो, ये लोग उनको अप्रोप्रिएट नहीं कर पाएंगे। इसलिए मैंने कहा था कि ये सिर्फ महात्मा गांधी का हुतात्मा का दिन नहीं है, मगर इसको हुतात्मा दिन बोला जाता है, सर्वोदय दिन बोला जाता है, और सभी हुतात्मा को याद किया जाता है जो आज़ादी के आंदोलन के दौरान शहीद हुए थे। हम उसी दिन वाय आय किल्ड गांधीजी या चित्रपटाचं प्रदर्शन केलं जाते आहे असं आम्हाला कळते आहे, आणि म्हणून राज्याच्या मुख्यमंत्री महोदयांनाही सुद्धा आम्ही एक पत्र दिलेलं आहे की महाराष्ट्रामध्ये हे चित्रपट हे प्रदर्शित होऊ नये। आणि दुसरं याच्यामध्ये जे याला OTP जे आपलं हे करतात ना आपल्या ह्याच्यावर OTT प्लॅटफॉर्मवर त्यालाही बॅन आणावं ही मागणी आम्ही या पत्राच्या माध्यमातून माननीय मुख्यमंत्र्यांना केलेली आहे। आणि देशाच्या प्रधानमंत्री मोदयांनाही सुद्धा आम्ही आज पत्र लिहिलेलं आहे, त्यांनाही आम्ही हे पाठवलेलं आहे। कारण की हत्याराला हिरो बनवून अहिंसेचा जो भारत ओळखला जातो, महात्मा गांधीच्या विचाराने, गौतम बुद्धाच्या विचाराने हा देश ओळखला जातो। या देशाला समजा हत्याराचा देश आणि त्याला हिरो बनवलं जात असेल तर कदापि हा देश, या देशाची जनता हे सहन करणार नाही। आणि म्हणून आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांना नम्र विनंती केलेली आहे, राज्य मुख्यमंत्र्यांनाही केलेली आहे, आणि त्या पद्धतीचं पत्रव्यवहार त्यांना आम्ही केलेला आहे। बघा, कलाकारांनी कला केली असेल, पण आखरी ती विचारधारा जी आहे त्या विचारधारेवर हा विषय आहे। आम्ही त्या कलाकारांच्या बद्दलचा आमचा आक्षेप नाही, हे आम्ही सुरुवातीपासून सांगितलं। महात्मा गांधी हे भारताचे हिरो होते, त्याला कोणी नाकारू शकत नाही, पण गोडसेला हिरो बनवण्याचा प्रयत्न केला गेला तर हे कधी खपवून घेतलं जाणार नाही, ही भूमिका आमची आहे। महाआघाडीचे संयोजक श्री शरद पवार यांनी तर समर्थन दिलं। शरद पवार साहेबांनी समर्थन त्याचं नाही केलं, कलाकारांच्या कलेच्या बाबतचं केलं, ते गोडसेचं समर्थन करू शकत नाही। पटोले सर, ये जो फिल्म है तो आपका जो विरोध है अमोल कोले जो जिन्होंने कैरेक्टर प्ले किया नाथूराम गोडसे का, उनसे विरोध है या फिल्म का विरोध? हमें फिल्म का विरोध कर रहे। गोडसे को जहां हीरो बनाया जा रहा है, गोडसे हीरो नहीं हो सकता। ओनली महात्मा गांधी ही हमारे देश के हीरो है, उन्हीं के विचारधारा से ये देश आगे बढ़ा है। वही अहिंसा का रास्ता हमारे देश ने हमेशा लिया है और उसमें हमारे देश की प्रगति हुई है। हत्या से नहीं है, हिंसा से नहीं, और हिंसा को कभी ही हमारे हिंदुस्तान ने एक्सेप्ट नहीं किया है। और इसलिए इस फिल्म के माध्यम से गोडसे को हीरो जो बनाया जा रहा है ये गलत है, और इसलिए हम लोग इसका विरोध कर रहे हैं। अमोल जी का विरोध आप नहीं कर रहे? कलाकारों का क्या करना है? अच्छा सर, जो आपका एक विवादास्पद बयान था उसको लेकर बीजेपी का विरोध अभी भी जारी है। चंद्रशेखर बावनकुले साहब आपको यहाँ तक कहते हैं कि आपकी भूमिका मिस्टर नटवरलाल जैसी दिखती है। तो ये तमाम आप गांधी के समर्थक हैं, आप जो बीजेपी एग्रेसिव तरीके से आपको घेरने की कोशिश कर रही है, कैसे आप देखते हैं इस सारे विवाद? देखो, आज माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ने भी कहा कि हमारे मस्तिष्क में फर्क हुआ, ऐसा वो बोलते हैं। मैं उन्हीं को पूछना चाहता हूँ, मैं गांव के गुंड के बारे में बात कर रहा हूँ, वो क्यों नरेंद्र मोदी जी से जोड़ रहे हैं? तो किसके दिमाग में फर्क पड़ गया इसका अंदाज तो आप लोगों को आया ही होगा। जब गांव के गुंडे की तुलना हमारे देश के प्रधानमंत्री से बीजेपी कर रही है तो इसका मतलब किसके दिमाग में फर्क आ गया। और हीरो ही था, विलन नहीं था।
तो उन्हें मेरे हीरो की पदवी दिया है तो अच्छा ही है. दादा मराठीत याबाबतच देवेंद्र फडणवीसांनी आज तुमच्यावरती टीका केली आहे की तुमचं डोकं हल्लंय म्हणून. डोकं कोणाचं हल्लं हे माझ्या मित्राला कळलं पाहिजे. मी गावाच्या गुंडाचं बोलतो आणि आमचा मित्र डायरेक्ट देशाच्या प्रधानमंत्र्याची की भाजप या निमित्तानं नरेंद्र मोदीचं बदनाम करून काही महाराष्ट्रातली भाजप काही दुसरा मार्ग तर साधून नाही घेऊन राहिलेला आहे. हाही प्रश्न या निमित्तानं निर्माण होतो आहे. मी सातत्यानं सांगतो की तो गुंड आहे. तो गुंड तुमच्या समोर आला, तुमच्या माध्यमाच्या समोर आला, गुंडाने आपलं बयान तुमच्या समोर दिलं, एकदा नाही अनेकदा सांगितलं की त्याच्यानंतरही हे त्या गुंडाची बाजू घेणारी भाजप, गावगुंडाची बाजू घेणारी भाजप ही जी आम्ही पाहतो आहे ही खऱ्या अर्थानं महाराष्ट्रातल्या राजकीय व्यवस्थेतलं हे खऱ्या अर्थानं एक काळा दिवस किंवा हे दुर्भाग्य व्यवस्था जी काही BJP आज महाराष्ट्रात निर्माण करते आहे हे फार चुकीचं आहे. हे महाराष्ट्राच्या पुरोगामी विचारामध्ये या पद्धतीचं कुठलंही कॉन्सेप्ट नाही जे BJP महाराष्ट्रात आणते आहे. त्यानंतर तुमच्या दुसऱ्या वक्तव्यावरून वाद झालाय की त्यानंतर तुमच्या एका दुसऱ्या वक्तव्यावरून देखील आता वाद उठताना बघायला मिळतो की ज्याची बायको पळून जाते त्याला मोदी असं म्हणतात. हे मी म्हणालो नाही. तो गुंड जो आहे गावगुंड त्याचं वाक्य आहे. तो गावगुंड सातत्यानं बोलतोय, मी नाही बोललो. त्याला गावातले लोक त्याला विचारलं तुम्ही माध्यमांनी की तुला गावातले लोक मोदी तुझं नाव कसं पडलं, तर ते सांगितलं की माझी बायको पळाली म्हणून गावातल्या लोकांनी माझं नाव मोदी ठेवलं. हे त्याचं बयान आहे, माझा नाही आहे. आणि भाजप खरं तर महिलांचा सन्मान करणारा पक्ष असेल तर आत्ता 2-3 दिवसाच्या पहिले बेटी बचाव बेटी पटाव, मग हे काय, हे कशाचं स्लोगन आहे? आम्हाला जायचं नाही त्या गावाला. त्यांच्याकडून अपेक्षाही नाही. आमचा महिलांचा सन्मान ते ठेवतील त्या आमच्या अपेक्षा पण त्यांच्याकडून नाही. पण खोटा आरोप माझ्यावर लादून राज्यातलं राजकीय वातावरण दूषित करण्याचं पाप जे BJP करते आहे त्यांच्या पायाखालची वाळू. कारण की आपल्याला लक्षात असेल की मी विदर्भातून येतो आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थामध्ये भाजपचं त्या ठिकाणी पानिपात झालं आणि त्याच्यामुळे त्यांचं मानसिक संतुलन बिघडलं. उद्याची सत्तेचं दूरदूर अंतर दिसायला लागलं नाही आणि त्याच्यामुळे नाना पटोलेला टार्गेट केल्यानंतर आमचं काही राजकीय पोळी शेकता येते का, हा प्रयत्न त्यांचा चालू झालेला आहे. हे त्यांच्या या अशा वागण्यावरून दिसतं आहे. आणि दुसरा हात असू शकतो की नरेंद्र मोदी देशाचे प्रधानमंत्री त्याला गावगुंडाशी जोडून त्यांना बदनाम करायचं, महाराष्ट्रातल्या भाजपचं काही काटकारस्थान आहे का, असाही दुसरा प्रश्न निर्माण होऊ शकतो. प्रदेश अध्यक्ष हैं आप. मई अप्रैल में मुंबई की राज्य की नगर पालिका चुनाव होने हैं 19 महानगर पालिका में. आज ही महापौर ने मुंबई में बयान दिया कि अगर मुंबई में कोई महापौर बनेगा सिर्फ शिवसेना का बनेगा. क्या महाविकास आघाड़ी की तरह ही पूरे राज्य में गठबंधन करने की तैयारी? देखो, अभी लोकल बॉडीज इलेक्शन जितने भी महाराष्ट्र में हुए सबने अपने अपने बलबूते पे इलेक्शन लड़े हैं. जबकि जो परिस्थिति आती है, जब इलेक्शन आएगा तब जबकि परिस्थितियाँ जो बनेगी उसके आधार पर सब लोग निर्णय लेंगे. कल ही उद्धव जी ठाकरे साहब ने भी कहा कि हम खुद के बलबूते लड़ेंगे. तो सभी पार्टी को अपने अपने पार्टी का निर्णय लेने का अधिकार है और समय पे उस तरह के निर्णय लिए जाए. पण सेना नेते दीपक केसरकर यांनी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांचे निकाल जेव्हा आले तेव्हा त्यांनी असं म्हटलंय की नाना पटोलेंच्या एकला चलोरेच्या भूमिकेमुळे आमचं नुकसान होतंय. असं आहे, शिवसेना आणि काँग्रेसच्या मताचं कुठलाही संबंध येत नाही, दूरदूरपर्यंत येत नाही. त्यांना आपला पक्ष वाढवायचा असेल तर काँग्रेसला आपला पक्ष वाढवायचा आहे. ज्यावेळेस BJP शिवसेना जी महाराष्ट्रामध्ये युती होती 2014 ते 19, जेवढ्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका झाल्या ते वेगळे वेगळे लढले, तर त्यावेळेस नुकसान झालं नाही त्यांचं. म्हणून ज्या ठिकाणी नाचता येत नाही, वांगण वाकडा आहे, अशी परिस्थिती असेल तर तो त्यांचा प्रश्न आहे. फडणवीसांनी असं म्हटलेलं आहे की बाळासाहेब ठाकरेंना आम्ही अभिवादन केलं पण बसलेल्या काँग्रेसच्या नेत्यांनी सादर ट्विट सुद्धा केलं नाही. मी स्वतः राहुल गांधी यांनी सोनिया गांधी गांधी आणि प्रियंका गांधी या तिघांनी कुठल्याही प्रकारचं ट्विट केलं नाही किंवा त्यांनी करून दाखवलं. म्हणजे एक मोठा मुश्किलच आहे की गांधी परिवाराने काय करावं नाही करावं. आता भाजपने सांगावे, फडणवीसनी सांगावं, नाना पटोले महाराष्ट्राचा काँग्रेसचा अध्यक्ष राहावं की नव्हे हे BJPने ठरवावं. काय नवीन पद्धत आणली आता भाजपने, म्हणजे काही कळालंच नाही. बरोबर आहे, ते ED लावू शकतात, CBI लावू शकतात, त्यांचं ऐकलं नाही तर ते सगळ्याच ठिकाणी आता राजकीय पक्ष तेच चालवतील.
हाँ जी, यूपी और गोवा के चुनाव किस तरह देखते हैं? दोनों जगह एकदम घमासान मचा हुआ है। आपकी पार्टी भी गोवा में अकेले अपनी तैयारी में है। गोवा में कांग्रेस की सत्ता आएगी, पंजाब में कांग्रेस की सत्ता आएगी, उत्तराखंड में भी कांग्रेस की सत्ता आएगी और यूपी में बीजेपी की सत्ता जाएंगी। मुझे कि गोवा में शिवसेना कह रही है कि कांग्रेस हमें मोड़ रही है, अकेले दल पे लड़ना चाह रही है। सब राजकीय पार्टियों का अपना अपना व्यक्तिगत मत होता है, वो अपना अपना व्यक्तिगत मत रख सकते हैं, ये लोकतंत्र है।